आपल्याला सुरुवात होते आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्या भेटीसाठी येते। एका बाजूला जर पाहायला गेलं तर लांजा पोलीस त्यांच्या विरोधात एके स्पोर्ट्स वरवडे नाणेफेक जिंकली एके स्पोर्ट्स वरवडे संघाने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच सुशील विद्याधर बोर्ले। सध्याच्या घडीला सांगली जिल्ह्यातून एक खेळाडूची चर्चा सातत्याने रंगते तोच सुशील बोर्ले आणि त्याच्याच विरोधात जर पाहायला गेलं तर टायगर मैदानाच्या आतमध्ये आलाय रत्नागिरी जिल्हा गुहागर तालुका आणि आजगोली गाव आणि याच आजगोली गावचा टायगर म्हणजेच कुंदन रोईलकर बॅटिंगसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय। स्ट्राईकवरती तो देखील आहे, त्याच्या साथीला कोण आहे हे देखील पाहावं लागेल। त्याच्या साथीला बाबासाहेब डेकळे हे नॉन स्ट्राईक इनवरती येत गोलंदाजी मार्कवरती वेगाचा सध्याच्या घडीला शेवट म्हणून ओळखला जाणारा सांगली जिल्ह्याचा एक जबरदस्त गोलंदाज सुशील विद्याधर बोर्ले। याच खेळाडूने जर पाहायला गेलं तर आनंदवाडी ट्रॉफी मध्ये मेडन षटक टाकलं होतं, फटका चांगला खेळला जातोय ऑन ड्राईव्ह ते फटका खेळला त्यानंतर सिंगल धावफलकावरती ॲड होते। दुसऱ्या धावेचा विचार केला आणि दुसरी धाव देखील धावफलकावरती ॲड झाली। फुलटॉस चेंडू टाकला आणि त्याच्याच वरती इथे मात्र आक्रमण केलं गेलं काऊ कॉर्नरच्या दिशेने तो फटका केला आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाले। धावसंख्येचं खातं इथे मात्र ओपन केलं गेलं। हो चांगला चेंडू त्याच्यावरती लॉफ्टेड फटका इथे मात्र सजवला गेलाय कव्हरच्या डोक्यावरून जबरदस्त वार केलाय चेंडू सीमारेषा पार केलाय चौकार येतोय हा वार टायगरचा आहे सीमारेषा पार आहे। डिलिव्हर केला होता वेगात टाकला आणि त्याच्याच वरती लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला। 4 धावेने धावसंख्येचं टोटल वाढवलंय 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। सुशील बोर्लेचा हा चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय परंतु त्याच्या विरोधात चांगल्या प्रकारे आक्रमण देखील केलंय। हो डान्सिंग डाव द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर सिंगल धावफलकावरती ॲड होते। चांगला चेंडू टाकलाय आपल्याला गुडलेन स्पॉट वरती चेंडूचा इथे वापर करावा लागेल कारण का आपण पाहिलंय ही विकेट थोडीशी फायरी आहे। अमित पाटील यांच्याकडून डेकळे सरांसाठी 500 रुपयाचं बक्षीस असेल प्रत्येक षटकारासाठी। बक्षिसांचा वर्षाव इथे मात्र होत असताना पाहायला मिळतोय। ओहो आज चेंडू आपल्याला हाताळायचा आहे जबरदस्त चेंडू टाकलाय मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला कुठल्या स्पॉटच्या चेंडूचा वापर करावा लागेल परंतु या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय संतोष सोळगे पाटील असतील त्याचबरोबर समीर वेंगुर्लेकर ज्यांनी या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकलं या स्पर्धेमध्ये आणि त्यांनी देखील अशाच प्रकारे गोलंदाजी केली होती आणि त्याच गोलंदाजीचा वापर करावा लागेल परंतु फलंदाज देखील त्याचं उत्तर शोधायचं आहे। हो लोअर फुल टॉस त्याच्यावरती इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेटला फटका केलाय सिंगल तर धावफलकावरती ॲड होते। धावसंख्येचं टोटल वाढते धावसंख्या 8 धावा 5 चेंडू झालेत 8 धावा धावफलकावरती लागलेत। मग याच्या मॅच मधून आपल्याला खूप काही शिकायला मिळालंय या स्पर्धेमध्ये आपल्याला कमीत कमी कुठेतरी 40+ धावांचा विचार करावा लागेल। ओहो शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती आक्रमण शॉर्ट पूल करायचा होता सक्सेसफुल झाला नाहीये तिथे विकेट मिळवली जाते चांगला झेल टिपलाय फलंदाज बॅक टू द पेव्हलियन। सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की त्याला आपण जे बॅरिकेड्स लावलेत त्याच्यावर रेलून उभे राहू नये आपल्यासाठी गॅलरी उभारलेली आहे त्याच्यावर करायचे जेवढे सर्व मंडळाचे स्वयंसेवक आहेत त्यांनी सर्व क्रीडा रसिकांना सांगायचंय बॅरिकेडवर रेलून उभे राहू नका। सर्वांनी समीर घारे स्टँड आपण इथे बांधलेले आहेत त्याचा आस्वाद घ्यायचा आहे। धन्यवाद। रोहन चौगुले त्यांनी इथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये जेल टिपला गेला चांगला जेल टिपला पहा थोडंसं जर पाहायला गेलं तर वेगवान चेंडू टाकला आणि त्याच चेंडूवरती नियंत्रित फटका नव्हता बॅटच्या हलकीशी कडा लागली आणि ती विकेट आली। स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगला जेल टिपला गेला साधा जेल होता। या मॅच मध्ये कुंदन रोईलकरची साथ कोणाला तरी द्यावी लागेल कारण का कुंदन रोईलकर असा खेळाडू आहे कोणत्याही क्षणी मॅचचं चित्र बदलून टाकू शकतो। याआधी या खेळाडूची अंडरमध्ये बादशाहत राहिले
आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा डंका बजावला. नॉनस्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज जोडले गेलेत राजू. ओहो, अवधूत पाटील वरती फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र झेल टिपला जातोय. जबरदस्त झेल टिपलाय सुशील बुर्लेच्या माध्यमातून. कव्हरच्या डोक्यावरून कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपला प्रोटेक्शन आणि त्याच वेळेला इथे मात्र फटका फसलाय. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण हा फटका पाहिलाय तर थोडंसं डान्सिंग धावतंय. विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये हेड टू हेड लढतीमध्ये इथे मात्र अवधूत पाटीलचं वर्चस्व पाहायला मिळतंय. मागील 2 वर्षामध्ये ज्या प्रकारची अवधूत पाटीलने मेहनत घेतली ती काबिल तारीफ आहे. निश्चितच कोल्हापूर जिल्हा, करवीर तालुका आणि भुये गाव आणि त्या छोट्याशा गावातून या टेनिस क्रिकेट पटलावरती या खेळाडूने सुरुवात केली. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सातत्याने कोकणाच्या वाऱ्या केल्या आणि मागील 2 वर्षामध्ये या खेळाडूने स्वतःमध्ये एक ध्येय ठेवलंय की ISPL ची स्पर्धा आपल्याला खेळायची आणि त्यासाठी सातत्याने जर पाहायला गेलं तर या खेळाडूने मेहनत देखील केली आणि त्या मेहनतीचं फळ सातत्याने त्याला पाहायला मिळालं. मागील 2 वर्षामध्ये सातत्याने बेस्ट आयकॉन म्हणून या खेळाडूने नाव सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आणलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातून एक नाव सातत्याने जर पाहायला गेलं तर युवा खेळाडूंच्या यादीतील हे नाव पाहायला मिळत आहे ते म्हणजेच रत्नागिरी जिल्हा, गोवागड तालुका आणि आबलोली गावचा सुपुत्र म्हणजेच अमन कदम आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. या वर्षीचं जर पाहायला गेलं तर RPL रुद्र प्रीमियर लीगची स्पर्धा या खेळाडूने गाजवली. नेतृत्व गुण स्वतःचं सिद्ध केले या खेळाडूने. जबरदस्त युवा खेळाडू आहे. ओहो, या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. सलगची दुसरी विकेट येईल का? हो, विकेट आले आहेत आणि प्रूम आणि तिथे मात्र झेल खाली आले आणि झेल टिपला गेलाय. फलंदाजाचा खेळ संपुष्टात आलाय. बाई यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. निश्चितच 2 विकेट महत्वाचे आलेत. लवकरात लवकर जर पाहायला गेलं तर विकेटचं पतंग सातत्याने होत असताना पाहायला मिळालंय. म्हणजेच कुठेतरी अंदाज येत नाहीये. थोडंसं विकेट जर पाहायला गेलं तर फायरी विकेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वेगाने चेंडू येत आहेत. परंतु या वेगाने येणाऱ्या चेंडूंवरती उत्तर शोधावे लागतील, नाहीतर गोलंदाज इथे तुमच्यावरती आबी होणार यात शंका नाहीये. आणि गोलंदाज आबी झाले आहेत तर आपल्या धावा बनणार नाहीयेत आणि धावा बनल्या नाहीत तर विजयाचे पर्सेंटेज खाली येणार आहेत. ओहो, चांगला चेंडू पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवरून अलकाचा टर्न घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हेरिएशन पाहायला मिळतंय. या आधीचे चेंडू जे आहेत ते सरळ हाताने टाकले, वेगवान टाकले. त्यानंतर थोडंसं जर पाहायला गेलं तर गती परिवर्तन आणि चेंडूचा थोडंसं जर पाहायला गेलं तर टप्पा जो आहे तो मागे ठेवला आणि चांगल्या प्रकारे चेंडूला वळवलं. ही खासियत आहे अवधूत पाटीलची. ओहो, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर वेगात टाकलाय आणि वेगाने इथे मात्र जर पाहायला गेलं तर हा चेंडू टर्न केलाय. जबरदस्त ब्रेक पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अवधूत पाटील कमाल करतायत. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 विकेट 8 डावा धावसंख्येचा विदर्भ झालाय. थोडंसं शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केलाय आणि त्या चेंडूवरती अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका खेळण्याचा नतीजा आपल्याला पाहायला मिळालाय. विकेट आले. विकेट नंबर 4. आणि जर पाहायला गेलं तर या
टेनिस क्रिकेट पटलावरती लेग ब्रेक कोणी आणला असेल तर तो सागर कांबळे. निश्चितच जर पाहायला गेलं तर सागर कांबळे तो देखील मॅचचा आनंद घेतोय. या टेनिस क्रिकेट पटलावरती राईट आर्म गोलंदाज प्रभावी ठरले आणि त्या प्रभावी माऱ्याचं उत्तर सागर कांबळेने शोधलं. जबरदस्त गोलंदाजी. याच रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेला एक जबरदस्त खेळाडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रहीम आपल्याला पाहायला मिळतात. रहीम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओहो चांगला चेंडू इथे पत्र डिलिव्हर केला जातोय. जबरदस्त गोलंदाजी आणि या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक हातायला गेलंय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. 3 विकेट आणि मेडन षटक अवधूत पाटील, कोल्हापूर जिल्हा, करवीर तालुका, भुयेगाव, सुपरस्टार कोल्हापूर जिल्ह्याचा. थँक्यू डीजे. अवधूत पाटील या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक हातायला गेलं. चांगली गोलंदाजी केली या भुवेच्या सुपरस्टारने. दर्जेदार गोलंदाजी. आता गोलंदाजीवरती कोण आलंय? याच रत्नागिरी जिल्ह्याचा जादूगार, ज्याने प्रेक्षकांच्या मनावरती जादू चालवली आणि त्याचबरोबर फलंदाजच्या काळजावरती वार करणारी गोलंदाजी केली असा फिरकीचा जादूगार बाबू सुर्वे, रिजवान सुर्वे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जादूगाराची जादू आज चालेल का पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट पटलावरती हे देखील पाहायचं. दर्जेदार गोलंदाजी सातत्याने राहिली. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्याचं नाव गोवा राज्यामध्ये देखील त्यानं सोडलं. ओहो जबरदस्त पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर चांगल्या रीतीने टाकलाय, परंतु थोडंसं वळण हे जास्त घेतले या चेंडूने आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावदा फलकावरती जोडली गेली. ओहो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर लेग स्टिक वरून वळण घेणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्प्यामध्ये व्हेरिएशन सातत्याने पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत विश्वनाथजी लिंगायत सर, त्याचबरोबर आशिषजी मालवणकर. जबरदस्त पंच इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती सिंगल धावफलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती, म्हणजे डबल डिजिटमध्ये धावसंख्या रूपांतरित होत असताना पाहायला मिळते. या धावसंख्येचा वेग आपल्याला वाढवायचा आहे आणि त्यासाठी गोलंदाजांना तुम्हाला ओळखावं लागेल. ओळखता आलं तरच आपल्याला या स्पर्धेमध्ये चांगली धावसंख्या उभारता येणार आहे. ओहो या चेंडूवरती शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केला जातोय. त्याच्यावरती इथे पत्र आडव्या बॅटने इथे पत्र फटका सजवला. मिड विकेटला इथे पत्र फटका, डीपला प्रोटेक्शन. तोपर्यंत सिंगल धावफलकावरती ॲड झाली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती लागले. 4 विकेट देखील आलेत. आजचा जर खेळ पाहायला गेला तर गोलंदाजाच्या नावावरती राहिला हा खेळ, परंतु फलंदाज देखील त्याचं उत्तर शोधण्यामध्ये माहीर आहेत. त्यांना देखील उत्तर शोधायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. ओहो चांगला चेंडू. अजून एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. थोडंसं शफल खेळण्याचा प्रयत्नच होत नाहीये. तुम्ही जर पायांची मुवमेंट दाखवली नाही तर गोलंदाज तुमच्यावरती वर्चस्व गाजवणार आहेत. थोडीशी पायांची मुवमेंट कमी पाहायला मिळते. आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. आत्मविश्वास महत्वाचा आहे तुमच्या खेळामधला. ओहो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, स्ट्रेट ड्राईव्हचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नामध्ये जर पाहायला गेलं तर लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून झालाय. सिंगल धावफलकावरती ॲड होते आणि सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्या आतापर्यंत 12 धावा. शिवा कदम सर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ओहो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर लेग स्टिक वरून बॉडीवरून जवळून वळवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर दोन धावा धावफलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळतात. दुहेरी धावसंख्येने धावसंख्येचं टोटल वाढलंय. 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 3 षटकामध्ये 14 धावा, 4 विकेट इथे मात्र मिळवल्या गेलेत.
चौथं षटक म्हणजे 50-50 ओव्हरचं ते षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येतोय हे देखील पाहावं लागेल चौथ्या षटकासाठी. गोलंदाजी मार्कवरती जुनेद इसानी आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय चौथ्या षटकासाठी. तो देखील आलाय 50-50 ओव्हर आहे आणि या षटकामध्ये आपल्याला ते टार्गेट असणार आहे. आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय ही इलेक्ट्रिक बाईक कोणाच्या नावावरती असेल ती स्वप्नातील बाईक. निश्चितच चांगलं आयोजन केलं गेलं. ओहो पहिला चेंडू वेगवान टाकलाय जबरदस्त. थोडंसं जर पाहायला गेलं तर स्किटी गोलंदाजी पाहायला मिळते. स्किटी विकेट आहे. रफ्तार इथे मात्र पाहायला मिळतोय. वेगाचा शेवट सातत्याने इथे मात्र पाहायला मिळाला. 14 धावा फलकावरती या मॅच मध्ये आपल्याला या षटकामध्ये टार्गेट आहे ते टार्गेट अचीव करायचं आहे. ओहो पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकला आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर रनआउटची विकेट येईल का पंचाच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय आणि त्यानंतर डिसिजन येईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 गाड्यांच्या मोबदल्यावरती. 14 धावा फलकावरती लागले जात आहेत. जुनीद आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. या चॅलेंजिंग ओव्हरसाठी त्याची निवड करण्यात आली आहे आणि ते चॅलेंज त्याने एक्सेप्ट देखील केलं आणि त्या चॅलेंज एक्सेप्ट केल्यानंतर ती गोलंदाजी देखील प्रभावी ठरली. परंतु फलंदाज देखील ते चॅलेंज असणार आहे. परंतु ते चॅलेंज आपल्याला पूर्ण करण्यासाठी आता मात्र 4 चेंडू आहेत आणि त्या 4 चेंडूमध्ये आपल्याला ते टार्गेट जे आहे ते अचीव करायचं आहे. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका खेळण्याचा इरादा आणि त्या इराद्यामध्ये डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला 3 चेंडू राहिलेत आणि या 3 चेंडूमध्ये 14 धावा आपल्याला कंप्लीट करायचे. जर झालं नाही तर त्यानंतर मायनस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने अलगद जेल टिपलाय आणि फलंदाजाचा केस संपुष्टात आलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 14 धावा फलकावरती लागले 6 गाड्यांच्या मोबदल्यावरती. ही महत्वाची मॅच आहे. या स्पर्धेमधला नियम आहे आपल्याला प्रत्येक मॅच जिंकायची आहे. इथे हारून चालणार नाही आहे कारण का मनातून आणणारे कधीच यशाच्या मुक्कामी पोहोचत नसतात. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र फटका केलाय. तिथे प्रोटेक्शन दिलंय रिजवान सुर्वे म्हणजे बाबू सुर्वेने. तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड होते. धावसंख्येचं टोटल वाढतंय. 15 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 15 धावा. याच प्रेक्षकांना आज चौकार षटकारांची आतषबाजी पाहिजे. ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हात आलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने पुन्हा एकदा चौथ्या षटकाची सांगता केल्या. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा 6 गाड्याच्या मोबदल्यावरती. एक सुमधुर संगीत ऐकूया मॅच कडे येऊया.
चला नेक्स्ट मॅच साठी यायचं आहे दळे जैतापूर संघ आणि देवरुख संघ. चला दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकतो. tenniscricket.in माध्यमातून इथे कॅमेरा वर्किंग पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी जिथे पाहावी तिथे प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पहा प्रेक्षक देखील थोडंसं हात उंच करतात आणि सांगतायत आम्ही देखील मॅचचा आनंद घेतोय. यस तुम्ही आहात म्हणून या स्पर्धेला इथे मात्र शोभा आहे. ओहो आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी फिरकीचा जादूगार देखील आलाय. बाबू सुर्वे चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील झाली आहे. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये प्रभावी गोलंदाजी करतायत ते देखील. पहिला चेंडू जबरदस्त हाताला गेलाय. बाबू सुर्वेच्या माध्यमातून उत्तर शोधायचे आहेत. ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. या स्पर्धेच्या दरम्यान जर पाहायला गेलं तर संतोषजी कांजर म्हणजे बॉस कोल्हापूर नगरीचे बॉस हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. अवधूत पाटीलचे मॅच आहे आणि अवधूत पाटीलच्या मॅचचा आनंद ते सातत्याने घेत असतात. त्यांचे बेस्ट आयकॉन आहेत. ओहो डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला इथे मात्र यष्ट्यांच्या मागे होते आणि प्रोमाने आणि त्यांनी इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतला आणि फलंदाजा तंबूचा रास्ता दाखवलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. डीजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत धावा पोहोचले आहेत. आतापर्यंत 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 7 गाड्यांच्या मोबदल्यावरती 15 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीमला एकच सांगेन जो मनाने हरतो तो कधीच जिंकत नाही. स्वप्नांच्या रणांगणामध्ये टिकत नाही. जिद्द ज्याच्या छातीत जळते अंगारासारखी नशिबाची साथ त्यालाच मिळते सोन्यासारखी आणि ती सोन्यासारखी साथ देण्यासाठी आलाय नवीन फलंदाज. परंतु इथे खराब फटका केला गेलाय. कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर मध्ये इथे मात्र फटका केला आणि त्याच वेळेला झेल टिपला गेला. बाबू सिर्वेच्या खात्यामध्ये अजून एक विकेट आले. विकेट नंबर 8. ऑन हॅट्रिक साठी हा चेंडू हाताला जाईल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. इथे बाबू सुर्वे ऑन हॅट्रिक साठी आहेत. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होईल का हे देखील पाहायचं आहे. आतापर्यंत 2 वेळेला हॅट्रिक चुकली या स्पर्धेतील. बॅटिंग साठी न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संकेत आलेत आणि पहिला चेंडू त्यांच्यासाठी होता. एक्स्ट्रा धावेसाठी वाईट +1 एकूण 2 धावा फलकावरती जोडल्या जातील. या एक्स्ट्रा धावांनी कोणताही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये कारण का 17 धावा 8 गाड्यांच्या मोबदल्यावरती वर्चस्व गाजवले इथे मात्र AK स्पोर्ट्स वरवडे संघाने महापुरुष पोलीस संघाच्या विरोधात. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली स्वतः बाबू सुर्वे आणि या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज फिरकीचा जादूगार बाबू सुर्वे रिजवान सुर्वे. जी कांजर सर यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केलाय. त्यांनी देखील सांगितलं 1 नंबर नियोजन आहे. रत्नागिरी जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये मी देखील प्रेक्षकांची भूमिका बजावतोय. बॉस आपलं देखील सरस स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण देखील जोडला गेलाय. यस 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 9 गड्यांच्या मोबदल्यावरती या 17 धावा फलकावरती लागलेत. शेवटची जोडी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे. सिंगल येईल का इथे थोडस फेकीचा जर विचार केला तर चांगल्या प्रकारे झाली. लेट झाली परंतु थेट झाली आणि म्हणूनच इथे संघ ऑल आउट देखील झालाय. महापुरुष पोलीस संघ इथे या स्पर्धेमधील ऑल आउट संघ आपल्याला पाहायला मिळाला. सॉरी माफ करा
सॉरी माफ करा, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल आले. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 9 गड्यांच्या मोबदल्यावरती या 18 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी 19 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे आपल्याला. दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतंय हे देखील आपल्याला पाहायचं आहे. मायक्रोफोनमध्ये बदल होईल. मायक्रोफोनमध्ये जोडला जाईल यात रत्नागिरी जिल्ह्याचा एक बुलंद आवाज म्हणजेच गोपी जाधव सर. थँक्यू. यानंतर जेवढ कॅप्टन टॉससाठी पोचा. चेक. यानंतरची होणारी मॅच असेल दळी जैतापूर संघाच्या विरोधात सोजाई देवरुखचा संघ. या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी नाणेफेक करतील संदीपजी आंदे सर आणि जयप्रकाश सावंत सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. टेल आणि हेड्स ही नाणेफेक होती. नाणेफेकीचा कोल कोणाच्या बाजूने लागते हे देखील पाहावं लागेल. यस, नाणेफेक जिंकले देवरुख संघाने. योगेश चव्हाण आपल्या साथीला जोडला गेला एक उभरता सितारा. योगेश नाणेफेक जिंकले. आतापर्यंत मॅचेस पाहिलेच लोअर स्कोरिंग होते आणि अशा वेळेला काय निर्णय असेल? प्रथम आम्ही फिल्डिंग करू. येस, आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपण थोडंसं लगेचच मॅचकडे देखील जातोय. नाणेफेक जिंकले ते म्हणजेच युवा स्पोर्ट्स सोजा युवा स्पोर्ट्स देवरुख संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय दळी जैतापूर संघाला. थँक्यू. थँक्यू. होईल मॅचला सुरुवात. गोष्ट छोटी डोंगरा एवढे हे पुस्तक मी वाचलं होतं. 18 धावा आहेत. 19 बनवायचे कारण पहिल्या डावामध्ये धावा आलेल्या नाही आहेत आणि आता 30 बॉलमध्ये 19 बनवायच्या. त्यासाठी 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. परंतु जरी गोष्ट छोटी असली तर ती डोंगरा एवढी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. कारण क्रिकेटमध्ये काहीही शक्य होतं. अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीच नाही आहे. 19 धावा बनवायच्यात. आपल्या सर्वांचं स्वागत लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आजच्या पहिल्या रात्रीमध्ये हा सामना रंगलाय. पहिल्या षटकासाठी आमन आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे जो गोलंदाजीसाठी दाखल झालाय. त्याच्या समोर आहे सबसे तुफानी हनीफ रुमानी आणि नाझिम फाकी. हे दोन फलंदाज डावाला सुरुवात करतात. पहिलाच बॉल मिस टाइम. हवेत फटका फसलाय. भोपळाही फोडता आलेला नाहीये. गोल्डन डक हनीफ रुमानी तुफानी नाही. पहिल्या बॉलवर आउट. पहिला धक्का.
पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अक्षरशः ट्रॅप रचला होता असं म्हणायला हरकत नाहीये. शक्य तेवढे प्रयत्न केले की आयुष्याच्या प्रवासामध्ये काहीच अशक्य नसतं आणि पहिल्याच बॉलवर इथे विकेट मिळाली आणि ती कुणाची मिळाली, ते हनीफ रुमानीची विकेट मिळाली. तो आत्मविश्वास मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अवधूत आलाय. जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. सुरजाई देवरुख टीमचं कॅप्टन, तुमची टीम लिस्ट जी प्लेइंग 11 म्हणून तुम्ही उतरवणार आहात ती लवकरात लवकर आमच्या स्कोररकडे सुपूर्द करा. पहिला धक्का लवकर लागलाय. खातं उघडता आलेलं नव्हतं. डावाचा पहिलाच बॉल गोल्डन डक आणि ती शिकार झाली. पहिल्याच बॉलवर आयकॉनने विकेट घेतली, अमनने विकेट घेतली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय अवधूत, जो आयकॉन आहे. पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार. दुसरा बॉल फुललेनचा परफेक्ट क्रॉसिंग यार्कर, बॅक लिफ्टला थोडंसं खाली आणलंय, हलक्या हाताने ढकललाय. सॉफ्ट जेंटल पुश, सिंगल घेतले. पुश करो खुश राहू हीच पॉलिसी ते वापरली आणि दुसऱ्या बॉलवर सिंगल घेत असताना खातं उघडलंय. फलकावर आहेत 19 बनवायचे आहेत. सामना चांगला रंगेल. तर पहिल्याच बॉलवर विकेट आली. tenniscricket.in वर घर बसल्या या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. दमदार 16 क्रिकेटचा लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी. लेग कटर होता, वेगाने हाय हॅलो केलं बॉलने. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विचारलं यावेळेला नाझिम फाकीला, रात्रीचं जेवण केलंय का हा प्रश्न विचारला असेल. त्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हीच खासियत आहे अमनची. का आयकॉन म्हणून मी रत्नागिरीमध्ये दाखल झालोय याचा दाखला त्याने दिलाय. आणि फलकावर आहे सध्या 1 धाव 1 गडी बाद. 19 बनवायचे आहेत. गोलंदाज भाव खाणार का? पुढचा चेंडू लो फुल टॉस, मनगटाने वळवलाय. वाह, अप्रतिम, निव्वळ अप्रतिम. सुरेख झेल, माघारी परतेल नाझिम देखील. बॅक टू डग आउट. दुसरा धक्का, फलंदाज बाद. एनकीडीचे दुसरा धक्का बसलाय. लगेचच गुगलला जा, आफ्रिकन चिता सर्च करा. जगात सर्वाधिक वेगाने पळतो त्यापेक्षाही वेगाने झेल घेतलाय आणि ही विकेट बहुमूल्य विकेट. दुसरा धक्का बसलाय. काय झेल टिपलाय. आजच्या रात्रीमध्ये कॅच ऑफ द नाईट होईल असा झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का. 1 या धावसंख्येवर 2 म्हणजेच काय सामन्यामध्ये शिरकाव झालाय. सोडतोस काय धीर, होऊ दे जरा उशीर. रात संपता पहाट, होईल रे पुन्हा आणि ती नवीन पाठ. ते होईल का? सुरुवात चांगली. विकेट आली. नाझिमला देखील खातं उघडता आलेलं नाहीये. 2 फलंदाज शून्याचा भोपळा न फोडता इथे बाद झाले. त्यामुळे आता थोडंसं वरचढ इथे दुसऱ्या डावामध्ये महापुरुष लांजा पोलीस असंग बघायला मिळतोय. परंतु अजूनही सामन्यामध्ये बरंच काही बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आयकॉन सुशील मैदानामध्ये दाखल झालाय. तो आलाय, त्याला धावा काढाव्या लागतील कारण 2 फलंदाज माघारी परतले. डगआउटमध्ये थोडीशी शांत आहे. आता प्रश्न विचारावा लागेल, इतना सन्नाटा क्यों है भाई असा प्रश्न पडला, पण त्याचं उत्तर द्यावं लागेल. 19 बनवायचे आहेत, त्यासाठी चांगलं खेळावं लागणार आहे. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ बाजी मारेल त्यासाठी जीवाची बाजी लावायची आहे. दुसऱ्या बाजूने अमनने प्रभावित केलंय. आयकॉनच्या विरोधात आयकॉन 4 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केली, 2 विकेट खात्यामध्ये. एकेट स्पोर्ट्स बरोबर 1ला 2 विकेट गेले आहेत. 2 चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शिल्लक. लेग कटर हवेत. एलिव्हेशन दॅट शुड बी टेकन गुड कॅच. सेकंड अटेम्प्टला अजून एक झेल. सुशील देखील झालाय फेल. तू चल मी आलोच. अजून एक विकेट. दोन विकेट आल्या. अगदी पावलावर पाऊल ठेवलं. पहिल्या डावात गुहागरचा टायगर कुंदर फार छाप पाडू शकलेला नव्हता, परंतु दुसऱ्या डावामध्ये सध्या क्षेत्ररक्षण सेट करतोय. विकेट ॲक्शन रिप्ले tenniscricket.in वर बघायला मिळाला. ऑन हॅट्रिक आहे आता अमन. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. यासाठी प्रत्येक दिवशी या स्पर्धेचा आनंद घ्या.
फर्स्ट इनिंगमध्ये रिजवान बाबू सुर्वेने तो कारनामा केला. आजच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा तो कारनामा होईल का? पहिल्या डावात वार झाला तर पलटवार करण्याची क्षमता आहे, हल्ला केला तर प्रतिहल्ला करण्याची क्षमता आहे. ऑन हॅट्रिक अमन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नानिश रावखुरे आता खेळाडू आहे. डीप मिड विकेट लावला गेलाय. स्क्वेअर लेग वाईट स्पीड ऑन 30 यार्ड वर्तुळावर असताना अमन यावेळेला राऊंड विकेट नेतोय. हॅट्रिक बॉल फटका हवेत. यावेळेला हॅट्रिक. आजच्या रात्रीमधली दुसरी हॅट्रिक. फलंदाज बाद. लगातार 3 विकेट. अमनने आज काहीतरी वेगळं करून दाखवलंय. गाजावाजा बोलून हवा करायची नाही, आधी करून दाखवायचं आणि मग वारे उठवायचं, हेच दाखवलंय. लगातार 3 विकेट. करायचा होता व्हॅलेंटाईन, पण व्हावं लागलं क्वारंटाईन. लगातार विकेट आल्यात. विकेट विकेट आणि विकेट. एकाच षटकामध्ये 4 विकेट घेतल्या. आणि आता विचारलं असेल कैसे घुमाया, हाच प्रश्न विचारलाय. 4 विकेट आल्यात. आता या षटकाने दाखवून दिलंय की कमी धावसंख्येचा देखील पाठलाग करत असताना तुम्हाला रोखलं जाऊ शकतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव, 4 गडी बाद. आता समीकरण आलंय 24 चेंडू. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 18 धावा. सामना संपलेला नाहीये. आजच्या रात्रीमध्ये उलटफेर होऊ शकेल, परंतु त्यासाठी दमदार खेळ अपेक्षित असेल. युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेझेंट लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 5व्या पर्वाचा भव्य दिव्य सोहळा. सनलाईट पासूनचा सुरू झालेला प्रवास फ्लड लाईट्समध्ये आला आणि पहिलीच रात्र. एकाच मॅचमध्ये 2 वेळेला विकेट हॅट्रिक. म्हणजे काय कमालीचा खेळ दाखवलाय. हे टॅलेंट या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघायला मिळणार. प्रेक्षकांची गर्दी. समीर घारे स्टँडमध्ये जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला खेळाडू कक्षाच्या बाजूला जिथे स्टँड आहे तिथे देखील अनेक प्रेक्षक आहेत. आणि हे दर्दी प्रेक्षक आहेत म्हणून ही गर्दी आहे. प्रत्येकाने आपल्या दिवसभराचं कामकाज पूर्ण केलं. सायंकाळी सगळ्यांची पावलं या क्रीडांगणाकडे आली आणि त्याचं कारण होतं हे भव्य दिव्य आयोजन. याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. विनायक आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये अमनने कमाल केली. फलकावर आहेत फक्त 1च धाव. 24 चेंडू आणि 18 धावांची गरज. विनायक महापुरुष लांजा पोलीस टीमकडून दुसऱ्या षटकासाठी दाखल झाला. मैदानाच्या आतमध्ये अवधूत जो आयकॉन आहे त्याच्याबरोबर जुनेद इसानी हा देखील एक मातबर खेळाडू आहे. बॅटल रंगेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. चला स्पीडअप करा. 24 बॉलमध्ये 18. हा सामना जिंकण्यासाठी विनायक ओडी विकेटने शॉर्ट ऑफ लेंथ होता. क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल तोपर्यंत 1 धाव. क्विक सिंगल. धावांसाठीची धावाधाव अशी सुरू ठेवावी लागणार आहे. कडे 19 धावांचं जरी लक्ष असेल. या डावाच्या सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की मी पुस्तक वाचलं होतं. गोष्ट छोटी डोंगरा एवढी. आणि ती छोटी गोष्ट क्रिकेटमध्ये कमी धावसंख्येचे सामने चांगले रंगतात. 25 जून 1983ला तेच झालं. वेस्ट इंडिजच्या विरोधात कमी धावसंख्येचा बचाव भारतीय संघाने केला आणि पहिला विश्वकरंडक जिंकला. इथे तेच करायचंय. बाहेर गेलाय. पुन्हा ऑन साईडला क्रॉस बॅटने क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. प्रयत्न केलाय. नेम लागलेला नाहीये. या क्षेत्ररक्षकाने शर्तीचे प्रयत्न केले. नेम लागला असता तर गेम होऊ शकला असता, पण तो 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा ही सध्या 3 ला 4. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्ले चालू आहे. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असताना पॉवर प्ले भेदणं गरजेचं आहे, परंतु धावा आलेल्या नाहीयेत. हे दिल मागे मोर. अजून धावा पाहिजेत. 19 बनवायचे आहेत, परंतु सध्या मॅच दोलायमान स्थितीमध्ये चालली आहे. पुढचा चेंडू विनायकचा स्ट्राईक एंड लावदूत. आकुटप्प्याचा बॉल. बाद झाली दुनियादारी. आपला फटका. लय भारी षटकार. 6 धावा. राहिला. मी काही संत नाहीये. अखेर ती शांतता भंग झाली.
स्लॉटमध्ये टाकला आडव्या बॅटने. एखाद्या हॉटेलमध्ये जावं, चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी आणि ते फस्त करावं. आडव्या बॅटने लपेटून घेतला आणि डीप स्क्वेअर लेग बावडीलांच्या बाहेर पाठवला. षटकार आलाय. षटकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 9 धावा, 4 गडी बाद. आता मॅचमध्ये कमबॅक झालाय. चला चेंडू मैदानामध्ये पाठवून द्या. 19 धावांचं लक्ष. आता थोडंसं दक्ष राहावं लागेल. 21 चेंडू आणि 10 धावा. AK स्पोर्ट्स वरवडे विरुद्ध महापुरुष लांजा पोलीस या दोन तुल्यबळ संघांच्या दरम्यान आजच्या रात्रीमधला हा सामना रंगलाय. भव्य दिव्य असं हे आयोजन. तब्बल 1,11,111 प्रथम पारितोषिक आहे आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी 66,666 व आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांकासाठी 22,222 व आकर्षक ट्रॉफी. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, षटकाराचा बादशाह, अनेक पारितोषिकांची खैरात. म्हणजे इथे सर्व काही कसे एकदम ओके. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेटने मागच्या बॉलवर षटकार आलाय, त्यामुळे थोडासा दबाव असेल विनायकवर, कारण अवधूतने त्याच्यावर प्रभाव टाकलाय. थोडासा वरचढ ठरलाय. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. अंतिम सामन्यातील विजेत्या संघाच्या संघमालकास विशेष पारितोषिक या पर्वामध्ये एक आकर्षक इलेक्ट्रिक दुचाकी दिली जाणार आहे. सध्या आमच्या कमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूलाच आहे आणि त्यावर कोणते संघमालक स्वार होणार याचं उत्तर तुम्हाला 22 मार्च 2026च्या त्या अंतिम रात्रीमध्ये मिळेल. त्यामुळे प्रत्येक दिवशी आवर्जून या, आनंद घ्या स्पर्धेचा. तुमच्या आवडत्या खेळाडूला, आवडत्या संघाला सपोर्ट करा आणि या स्पर्धेला देखील सपोर्ट करा. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. 9ला 4 षटकार आलाय. थोडासा आत्मविश्वास दाखवला अवधूतने. परंतु त्यानंतर विनायकचं कमबॅक बघायला मिळणार का? अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. गती थोडीशी कमी केली, गतीसोबत मती वापरली. आता धाव गती कमी झाली. गतीसोबत मती वापरली की प्रगती होते. इथे ती गती काढून घेतली. आर्मर होता, सरळ रेषेमध्ये निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये आर्मर चांगला टाकलाय विनायकने. षटकारानंतर तो डॉट बॉल. त्यानंतरचा बॉल. अजून एक वेळेला फटका हवेत. एलिव्हेशन लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. तू मला षटकार मारलास, पण मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये आणि इथे विकेट मिळवली आहे. अवधूत परतलाय. फलंदाज होतोय बाद. षटकारानंतर विकेट. शेवटपर्यंत नजर टिपली, त्यानंतर चांगला झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये. संकेतने तो झेल टिपला. चेहऱ्यावर त्याच्या स्माईल बघायला मिळते. ती झेल नव्हता तर ती मॅच होती आणि ते समाधान चेहऱ्यावर झळकतंय, कारण ही कॅच आपल्या टीमसाठी महत्वाची आहे. 100% एफर्ट्स आणि कमिटमेंट पूर्ण केले. 9ला 5. जुनेद इसानीच्या जोडीला आता जुनेद मेमन आलाय. 19 धावांचं लक्ष, 10 धावांची गरज. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. विनायक षटकारानंतर विकेट घेतोय. स्ट्राईक एंडला आहे जुनेद मेमन. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल आणि या चेंडूवर सिंगल मिळते. सिंगल बरोबरच 2 षटकांचा खेळ संपला. 19चा पाठलाग करत असताना AK स्पोर्ट्स वरवडे 10 धावा, 5 गडी बाद. समीकरण 18 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे भरपूर मोठे असतात आणि तेच इथे गोलंदाजांनी दाखवून दिलंय. किती अनुभव संपन्न गोलंदाज आहेत. 18 बॉलमध्ये 9 पाहिजे तिसऱ्या षटकासाठी. कुंदन रोहिलकर
गुहागर तालुक्यातून ही स्पर्धा घेण्यासाठी दाखल झाला. हा देखील एक चांगला ऑलराऊंडर. फलंदाजीमध्ये तेवढीशी छाप पाडता आलेली नव्हती. त्याने आता गोलंदाजीमध्ये तो प्रभाव पाडायचा आहे. समोर आहे स्ट्राईक एंडला जुनेद इसानी. पहिलाच बॉल लेग कटर होता. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं वळण प्राप्त केलं. बोटांची जादू. पहिल्याच बॉलवर बीट केलं. इथून डॉट बॉल टाकले गेले तर सामन्यामध्ये उलटफेर होऊ शकेल. मागे गेला. त्यानंतर अगदी जवळून हाय हॅलो करत विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. पण तो त्यानंतरचा बॉल स्क्वेअर लेगमध्ये उडवलाय. 2 धावांसाठी फक्त 2च धावा मिळतील गोशांकित क्षेत्रामध्ये. बॅकफुटला गेला. थोडीशी जागा बनवली. दुहेरीच्या मदतीने फलकावर धावा झाल्यात 12. 5 गडी बाद 12. एके स्पोर्ट्स वरवडे विरुद्ध महापुरुष लांजा पोलीस या दोन टीमच्या दरम्यान आजच्या रात्रीमधली ही लढत. आता 7 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 19 धावांचं लक्ष. सुरुवातीच्या षटकांमध्ये काय कमालीची गोलंदाजी केली अमनने. पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः विकेटचा धडाका लावला होता. हलक्या हाताने खेळलाय क्षेत्ररक्षक मिड ऑनला. झेल टिपतोय. अजून एक विकेट. जुनेद दिसानी चाललाय माघारी. 2 धावा मिळाल्या होत्या परंतु या चेंडूवर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल. धक्का बसतोय 6वा. 12 धावा 6 गडी बाद. रहीमने हा झेल टिपला. रहीम नाही तर रहीमच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये स्पायडरमॅन आलाय की काय असंच म्हणावं लागेल. स्वतःला झोकून दिलं 100% कमिटमेंट आणि त्यानंतर हा झेल टिपलाय. त्याला माहिती आहे हा झेल महत्वाचा आहे त्यामुळे स्वतःला अक्षरशः झोकून दिलं. झेल टिपला मिडॉनमध्ये. 6वा धक्का बसलाय जिंकण्यासाठी. अजूनही आपण बघितलं तर 7 धावांची गरज आहे. निम्मापेक्षा जास्त खेळाडू डगआउटमध्ये परतले. त्याचं कारण महापुरुष लांजा पोलीसने दमदार गोलंदाजी केली. नवीन फलंदाज मैदानामध्ये बाबू सुर्वे. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक घेतली होती बाबू सुर्वेने. आता फलंदाजीमध्ये दमखम दाखवावी लागेल. 7 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 मध्ये 7. पुढ्यातून वळवलाय लेग कट्टर. एकमेकांच्या बरोबरीने देखील भरपूर क्रिकेट खेळले ते दोन्ही खेळाडू बाबू सुर्वे आणि कुंदन रोहिलकर. त्यामुळे एकमेकांचा खेळ जाणतात आणि अगदी जसा बाबू सुर्वे मैदानात आला कुंदनला माहिती आहे त्याला कशा पद्धतीने चेंडू टाकला पाहिजे. डॉट बॉल बरोबरच त्याचं स्वागत केलं. त्यानंतरचा बॉल जोरात बॅट फिरवली आहे. बॉलचा लेडीम स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. बॉल सीमा पार. बाबू सुर्वेच्या बॅटमधून आलाय दमदार चौकार. 4 धावा. रंगिणीचे या चौकाराबरोबर धावसंख्येचा वेग वाढलाय. 16 धावा फलकावर. 3 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे 13. सामन्यामध्ये आता शिरकाव झालाय एके स्पोर्ट्स वरवडीचा. फुललींचा बॉल अगदी जवळून निघून गेला. डॉट बॉल बरोबरच ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा केस संपलाय. एके स्पोर्ट्स वरवडे 19चा पाठलाग करत असताना 16 धावा 6 गडी बाद. 12 चेंडू. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स आल्या पुढे त्यानंतर एक षटकार आला. मागच्याच ओव्हरमध्ये एक चौकार मिळाला. तिथून थोडीशी उभारी मिळाली आणि त्या काय दमदार गोलंदाजी बघायला मिळाली. विकेट हॅट्रिक दुसऱ्या डावामध्ये देखील आपल्याला अमनने दाखवली. एका षटकामध्ये 4 विकेट घेतल्या. आयकॉन म्हणून मी का आलो याचं उत्तर त्याने दिलं. त्याचा दाखला दिला. पुढे आता 12 बॉलमध्ये 3 धावा आणि आता 4थं षटक हे 50-50 ओव्हर. पंचांचा इशारा आला इथे तुम्हाला 14 धावा बनवायच्यात परंतु 14 नाही. तुम्हाला जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे.
पहिलाच बॉल बॅटची कड गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जाईल. एकेरी धावेचा सिग्नल पंचाने इथे कळवला आणि त्यामुळे एक धाव खात्यामध्ये जमा झाली. 17 पोहोचलाय धाव फलक जिंकण्यासाठी. आता 2 धावांची गरज. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये. पण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कमालीची गोलंदाजी झाली. तिथून तो दबाव टाकला होता परंतु तिथून देखील प्रभाव पाडला गेला आणि आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. बाबू सुर्वे आणि जुनीद मेमन. एक धाव तर मिळाली. त्यानंतर क्रॉस बॅटनी ऑन साईडला टर्न केलाय. बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव मिळेल. 50-50चं षटक आहे आणि त्यामुळे इथे 3ची जरी गरज असली तरी तुम्हाला 6 बनवाव्या लागतील आणि तेव्हाच हा सामना तुमच्या संघाच्या दरम्यान तो विजय, ती विजयाची खून तुम्हाला मिळू शकते. पुढचा चेंडू गोलंदाज ओडी विकेटने तयार. फुल टॉस होता, मिस केलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. एकदा मिळेल. एका धावे बरोबरच फलकावर धावा झालेल्या आहेत 19. परंतु अजूनही सामना चालू राहील. त्याचं कारण 50-50 ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला 6 धावा बनवाव्या लागतील. तेव्हा त्यातून जर 6 तुम्ही बनवल्या तर 3 तुमच्या खात्यामध्ये ऍड होतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. फटका फसलाय. झेल आणि आता फलंदाज फेल. अजून एक विकेट. 7वा धक्का. बाबू सुर्वे बॅक टू डग आउट. क्रीडा रसिकांसाठी फूड स्टॉलचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी अवधूत अग्रे यांचे चिकन पाव भाकरी असा स्टॉल लावलेला आहे. क्रीडा रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये समीर गारे स्टँडच्या अगदी बाजूला हिट अँड विनचा एक बॅनर तुम्हाला दिसतोय. त्यावर जो मी हिट केलं राहुल एंटरप्राइजेस यांचा तो बॅनर आहे. तिथे हिट केलं तर तुम्हाला रेड बुल जिंकता येईल. तुमची एनर्जी बूस्ट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह केलं. अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्राच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तयार. तोपर्यंत एक धाव मिळाली. आतापर्यंत 4 धावा आल्यात. या षटकामध्ये तुम्हाला 5 किंवा 6 धावा बनवाव्याच लागतील. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. आतापर्यंत 4 बनवल्यात. जर तुम्ही 5 बनवल्यामध्ये या चेंडूवर एकेरी धाव जरी आली तरी हा सामना तुमच्या खिशात जाणार आहे. प्रयत्न केलाय. टॅप केला बॉल. क्षेत्ररक्षक आहे. शर्तीचे प्रयत्न. धाव मिळते आणि आता हा सामना या ठिकाणी संपुष्टात आला. या सामन्यामध्ये एके स्पोर्ट्स वरवडेने 3 विकेट्सने हा सामना जिंकला. अभिनंदन एके स्पोर्ट्स वरवडे. हार्ड लक. महापुरुष लांजा पोलीस दोन्ही संघ खूप चांगले खेळले. परंतु सरतेशेवटी हा सामना इकडे संपला. 4 षटकानंतर ह्या सामन्यामध्ये विजय संपादन झालाय आणि आता थेट या सामन्यात जिंकत असताना एके स्पोर्ट्स वरवडेने आपलं पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केलंय. तर महापुरुष लांजा पोलीस मात्र या स्पर्धेत आजच्या पहिल्या रात्रीमध्ये टाटा बाय बाय करतायत.
स्थगितीचे मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. पहिल्या डावामध्ये कुंदन रोहिलकरने 6 बॉलमध्ये 8 धावा काढल्या. राजू धनवडेने 6 बॉलमध्ये 4 धावा काढल्या. प्रथमेश बारीकने 4 बॉलमध्ये 1, संकेत जोवळेनेही एकही धाव काढलेली नव्हती. पण बाबू सुर्वेने 2 धावा देत असताना 3 विकेट काढल्या आणि तिथून ते लक्ष सेट झालं होतं 19. पण प्रत्युत्तरात देखील खेळत असताना अवधूतने 5 बॉलमध्ये 8 धावा काढल्या. जुनेद 4 बॉलमध्ये 5, बाबू सुर्वे 5 बॉलमध्ये 5, जुनेद इसानी 4 बॉलमध्ये 3. अमनने कमालीची गोलंदाजी केली. 1 षटक 4 धावा, 1 षटक 1 धाव आणि